नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जय भीम नमो बुद्धाय. तर आज आपण धम्म प्रवासामध्ये पराजिक काळमधील संतत भानवारोमधील पुढच्या भागाबद्दल सांगणार आहोत. तर मग सुरू करूयात. तथागत भिक्खूंना उपदेशून म्हणाले, एखादा भिक्खू वैराग्य जीवनाबद्दल कंटाळलेला, असमाधानी, संन्यास सोडण्याची इच्छा असलेला भिक्खू, जीवनाचा तिटकारा असलेला, लाजणारा, घृणा वाटणारा आणि गृहस्थ जीवनाची इच्छा करणारा, शाक्य पुत्राच्या अवस्थेचा म्हणजेच संन्यास जीवनाचा त्याग करण्याची इच्छा बाळगून असे म्हणतो, जाहीर करतो, मला माझी आई आठवते असे म्हणतो, जाहीर करतो, मला माझे वडील आठवतात असे म्हणतो, जाहीर करतो, मला माझा भाऊ आठवतो, मला माझी बहीण आठवते, मला माझा मुलगा आठवतो, मला माझी मुलगी आठवते, मला माझी पत्नी आठवते, नातेवाईक आठवतात, मला माझे मित्र आठवतात, मला माझे गाव आठवते, माझे नगर आठवते, मला माझे शेत आठवते, मला मालमत्ता आठवते, मला माझे धन आठवते, मला माझा व्यवसाय, कला, पूर्वीचे हसणे, बोलणे, खेळणे मला आठवते असे म्हणतो आणि जाहीर करतो. अशा प्रकारे हे भिक्खूंनो, हे दुर्बलतेचे आचरण ठरते आणि शिक्षा म्हणजे संन्यास नियम नाकारलेली असते. किंवा एखादा भिक्खू असे म्हणतो, जाहीर करतो, माझी आई आहे, तिला मी सांभाळले पाहिजे असे म्हणतो, वडील आहेत, त्यांना मला सांभाळले पाहिजे असे म्हणतो, तसेच भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, पत्नी आहेत, तिला मी सांभाळले पाहिजे, तसेच नातेवाईक आहेत, मित्र आहेत, त्यांना मी सांभाळले पाहिजे असे म्हणतो, जाहीर करतो. अशा प्रकारे भिक्खूंनो, ही दुर्बलतेचे आचरण ठरते आणि शिक्षा नाकारलेली असते. किंवा एखादा भिक्खू असे म्हणतो, जाहीर करतो, माझी आई आहे, ती मला सांभाळेल असे म्हणतो, वडील आहेत, भाऊ, मुलगा, बहीण, मुलगी, पत्नी, नातेवाईक आहेत, ते मला सांभाळतील, मित्र आहेत, ते मला सांभाळतील, किंवा माझे गाव आहे, त्यावर मी जगीन, नगर आहे, त्यावर मी जगीन, तसेच माझे शेत, मालमत्ता, माझे धन, माझा व्यवसाय आहे, त्यावर मी जगेन असे म्हणतो, जाहीर करतो. अशा प्रकारे भिक्खूंनो, ही दुर्बलतेचे आचरण ठरते आणि शिक्षा नाकारलेली असते. किंवा एखादा भिक्खू असे म्हणतो, जाहीर करतो, हे कठीण आहे, हे सोपे नाही, हे आचरण करणे अवघड आहे, हे आचरण होत नाही, मी समर्थ नाही, मी सहन करू शकत नाही, मला यात आनंद नाही, मला यात रमता येत नाही असे म्हणतो, जाहीर करतो. अशा प्रकारे भिक्खूंनो, हे दुर्बलतेचे आचरण ठरते आणि शिक्षा नाकारलेली असते. भिक्खूंनो, कशा प्रकारे एखाद्याचे कृत्य दुर्बलतेचे ठरते आणि त्याने शिक्षा म्हणजेच संन्यासी नियम प्रत्यक्ष नाकारलेले असते. येथे भिक्खूंनो, एखादा भिक्खू वैराग्य जीवनाबद्दल कंटाळलेला, असमाधानी, संन्यास सोडण्याची इच्छा असलेला, भिक्खू जीवनाचा तिटकारा असलेला, लाजणारा, घृणा वाटणारा आणि गृहस्थ जीवनाची इच्छा करणारा, शाक्य पुत्राच्या म्हणजे संन्यासी अवस्थेचा त्याग करण्याची इच्छा बाळगून असे म्हणतो, जाहीर करतो, मी बुद्धाचा त्याग करतो असे म्हणतो, जाहीर करतो. अशा प्रकारे भिक्खूंनो, हे दुर्बलतेचे कृत्य ठरते आणि शिक्षा प्रत्यक्ष नाकारलेली असते. किंवा पुन्हा असा भिक्खू असे म्हणतो, जाहीर करतो, मी धम्माचा त्याग करतो, मी संघाचा त्याग करतो, मी शिक्षेचा त्याग करतो, मी पातिमुख्याचा त्याग करतो, मी उद्देश म्हणजे पाठ किंवा उपदेश याचा त्याग करतो, मी उपाध्याय म्हणजे दीक्षागुरू यांचा त्याग करतो, मी आचार्याचा त्याग करतो, मी सहवास करणाऱ्या भिक्खूंचा म्हणजेच सिद्धिविहारिक यांचा त्याग करतो, मी शिष्याचा म्हणजे अंतेवासी यांचा त्याग करतो, मी समान उपाध्याय असणाऱ्यांचा त्याग करतो, मी समान आचार्य असणाऱ्यांचा त्याग करतो, मी सहब्रह्मचारीचा त्याग करतो आणि पुढे असे म्हणतो, जाहीर करतो, मला गृहस्थ म्हणून समजा, मला उपासक म्हणून समजा, मला आरामिक म्हणजे विहार सेवक म्हणून समजा, मला सामनेर म्हणजे श्रमण नवशिखा म्हणून समजा, मला तिथ्य म्हणजेच इतर पंथाचा अनुयायी म्हणून समजा, मला तिथ्याचा शिष्य म्हणून समजा, मला श्रमण नाही असे समजा, मला शाक्यपुत्रीय म्हणजे बुद्धसंघीय नाही असे समजा असे म्हणतो, जाहीर करतो. अशा प्रकारे भिक्खूंनो, हे दुर्बलतेचे कृत्य ठरते आणि शिक्षा प्रत्यक्ष नाकारलेली असते. किंवा एखादा भिक्खू वैराग्य जीवनाबद्दल कंटाळलेला, असमाधानी, संन्यास सोडण्याची इच्छा असलेला, भिक्खू जीवनाचा तिटकारा असलेला,
लाजणारा, घृणा वाटणारा आणि गृहस्थ जीवनाची इच्छा करणारा, शाक्यपुत्राच्या म्हणजेच संन्यासी अवस्थेचा त्याग करण्याची इच्छा बाळगून असे म्हणतो, जाहीर करतो, मला बुद्धाची गरज नाही, असे म्हणतो, जाहीर करतो, मला सहब्रह्मचार्याची काही गरज नाही, असे म्हणतो, जाहीर करतो, मला बुद्धांचा काय उपयोग, असे म्हणतो, मला सहब्रह्मचारीचा काय उपयोग, असे म्हणतो, मला बुद्धाशी काहीही संबंध नाही, असे म्हणतो, मला सहब्रह्मचारीशी काहीही संबंध नाही, असे म्हणतो, मी बुद्धापासून पूर्ण मुक्त झालो आहे, असे म्हणतो, मी सहब्रह्मचारीपासून पूर्णपणे मुक्त झालो आहे, असे म्हणतो, जाहीर करतो. अशा प्रकारे भिक्खूंनो, हे दुर्बलतेचे कृत्य ठरते आणि शिक्षा प्रत्यक्ष नाकारलेली असते. या व्यतिरिक्त भिक्खूंनो, बुद्धाविषयीचे, धम्माविषयीचे, संघाविषयीचे, शिक्षेविषयीचे, विनयाविषयीचे, पातिमोक्षाविषयीचे, उद्देशाविषयीचे, उपध्यायाविषयीचे, आचर्याविषयीचे, सिद्धिविहारिकाविषयीचे, अंतेवासिकाविषयीचे, समान उपाध्याय असणाऱ्याविषयीचे, समान आचार्य असणाऱ्याविषयीचे, सहब्रह्मचारीविषयीचे, गृहस्थाविषयीचे, उपासकाविषयीचे, आरामिकाविषयीचे, सामनेराविषयीचे, तिथ्थियाविषयीचे, तिथ्थिय शिष्याविषयीचे, अश्रमण म्हणजे संन्यासी नसलेले याविषयीचे, किंवा अशाक्यपुत्रीय म्हणजेच बुद्ध संघाशी संबंध नसलेले याविषयीचे, किंवा जे काही विधान किंवा उच्चार असतील त्या त्या प्रकारांनी, त्या त्या लक्षणांनी, त्या त्या चिन्हांनी तो भिक्खू असे बोलतो, जाहीर करतो. अशा प्रकारे भिक्खूंनो, हेही दुर्बलतेचे कृत्य ठरते आणि शिक्षा प्रत्यक्ष नाकारलेली असते. तर आज आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सनंत भानवारोमधील उर्वरित भागाबद्दल बोलू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि काही सूचना असतील तर कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे आभारी आहोत.